सुस्वागतम। आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या आपणाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। रक्षाबंधन केवढ्या अप्रतिम संकल्पनेनं सजलेला भाऊ बहिणींच्या पवित्र नात्याच्या वचनबद्धतेचा एक सुवर्ण दिवस, ज्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणासाठी वचन घेते आणि भाऊ जे वचन आजन्म निभावण्यासाठी यथाशक्ती प्रयत्नरत राहतो। ही या सणाची अनादी कालापासूनची संकल्पना आपणास ज्ञात आहे, परंतु आपल्याला भरभरून प्राणवायू सोबत आपलं सर्वस्वच समर्पित करणाऱ्या या ज्या वृक्षवल्ली आहेत त्यांचं आणि त्यांच्या आपल्यावर असलेल्या उपकारातून उतराई होण्यासाठीचा किंबहुना त्यांच्याविषयीची असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने, त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायत वैगावचा माझी वसुंधरा अभियान व वाई स्वच्छता चषक 2025 या स्पर्धांतील स्पर्धात्मक सहभागाच्या पार्श्वभूमीवर आम्ही वैगावकरांनी या रक्षाबंधनास एक आगळं वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न यावर्षी केलेला आहे, तो या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात। यंदाच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने गावातील ग्रामस्थ आणि माता भगिनींनी घरासमोरची व सार्वजनिक ठिकाणची जी झाडे आहेत, ज्यांनी आपणास अनेक वर्षापासून प्राणवायू दिलेला आहे, त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करून इथून पुढेही त्यांच्याकडून प्राणवायू मिळावा अशीच काहीशी प्रार्थना या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही केली। त्यांच्या आजूबाजूची स्वच्छता करत, त्यांचे पूजन करत, त्यांच्या संवर्धनाविषयीचे वचनही आम्ही त्यांना या माध्यमातून दिले। माझी वसुंधरा अभियानाच्या दृष्टीने काम करत असताना काही निसर्ग प्रेमाच्या गोष्टी कशा आत्मसात होतात हे कधी कधी आपलंच आपल्याला उमगत नाही। आज रक्षाबंधनाच्या दिवशी हा उपक्रम राबवत असताना छोट्याशा बहीण भावांची एक कविवर्य वसंत बापटांची आमच्या बालपणीच्या अभ्यासक्रमातील रचना मनाला स्पर्श करून गेली। छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ, उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ, ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा, शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ। किती सुंदर, किती अप्रतिम अशी ही रचना आहे। खरंच ही कविता काय किंवा माझी वसुंधरा अभियान काय, त्यांचा आशय आपणाला वेगळी शिकवण देत नाही। आज या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही वैगावकर ग्रामस्थांनी हा आजचा रक्षाबंधनाचा सण हा निसर्गासोबत साजरा केलेला सण आपणाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्रीराम।